नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 339 कोटीचा अनुदान येत्या 2 दिवसातच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्याला हा अनुदान मिळणार आहे, हा अनुदान किती रुपयाचा असणार आहे, हा अनुदान किती तारखेपासून जमा होणार आहे आणि उर्वरित 420 कोटी रुपयाचा निधी अनुदान हा कधी जमा होणार आहे, सविस्तररित्या माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो पाहणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नाही येणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या दूध उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्य सरकारने गाईच्या दुधाला घोषित केलेल्या प्रति लिटर 5 रुपये व 7 रुपयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना देय अनुदानासाठी 339 कोटी 15 लाख रुपये दुग्ध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून दिनांक 17 मार्च 2025 ही तारीख आहे. ह्या तारखेपासून अनुदान रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाही सुरू होईल. ही रक्कम DBT अंतर्गत मिळणार आहे, अशी माहिती दुग्ध विकास आयुक्त जे मोहोड यांनी दिली आहे. राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाने सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दूध अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 ह्या 2 महिन्याच्या कालावधीसाठी प्रति लिटरचा 7 रुपये अनुदान योजना जाहीर केल्या होती. ह्या योजनेची अंमलबजावणी पशुवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि सहकार विभागामार्फत संयुक्तरित्या होत आहे. दुधाचे अनुदान देण्याकरिता हिवाळी अधिवेशनात 759 कोटी निधी तरतूद आली होती. त्यापैकी 339.15 कोटी अनुदान दूध विभागास प्राप्त झाले आहे. त्यानुसार सुरुवातीच्या योजनेतील प्रति लिटरचा 5 रुपयाची घोषित अनुदान योजनेतील अनुदानाभावी शिल्लक प्रस्ताव आणि 7 रुपये प्रति लिटर अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव मिळून हे अनुदान वितरण्याची कार्यवाही सोमवारपासून दिनांक 17 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. योजनेअंतर्गत सुमारे 7 ते 7.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. प्राप्त अनुदान रकमेचा खर्च झाल्यानंतर उर्वरित सुमारे 420 कोटी अनुदानाची रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचे मोहोड यांनी सांगितले. राज्य सरकारने दुधासाठी राबविलेल्या योजनेतील थकीत अनुदान देण्याची एकमुखी मागणी 12 मार्चला झालेल्या सरकारी व खासगी दूध डेअऱ्यांच्या प्रतिनिधी कल्याणकारी संघाच्या बैठकीत केली होती. त्यावर तात्काळ निर्णय होऊन थकीत अनुदानापैकी 339 कोटी रुपये अनुदान देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान योजना कायमस्वरूपी राबविण्याची आमची मागणी आहे, असे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ही बातमी होती, कारण 339 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून सोमवारपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे DBT अंतर्गत. आणि जे उर्वरित 400 कोटीचं अनुदान आहे ते थकीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते पण ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो सुद्धा वितरित करणार आहे. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुम्हाला दूध अनुदान जमा झाल्यावरती आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक करा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या दूध उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.